नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. रोहिणीला राहुलसोबत अजून एक मुलगी असते आणि ती मुलगी तिच्या वडिलांसोबत राहत असते. लहानपणापासून तिच्या वडिलांनीच तिला सांभाळलेलं असतं. सोबतच रोहिणीचा तिला खूप राग येत असतो, कारण तिला असं वाटत असतं की आमची जर फॅमिली डिस्टर्ब झाली असेल तर ती रोहिणीमुळे झाली आहे आणि रोहिणीच माझ्या वडिलांपासून दूर गेली, त्यामुळे मला भावाचंही प्रेम भेटलं नाही. रोहिणीचा तिला राग येत असतो, परंतु राहुलसोबत मात्र तिचे चांगले संबंध असतात. इथे आपण त्या मुलीचं काल्पनिक नाव रिया असं ठेवू. रिया ही ज्वेलरी डिझायनिंगचं शिक्षण घेत असते आणि ज्वेलरी डिझायनिंगमध्ये तिने टॉपही केलेलं असतं. तिचे व्हॅकेशन सुरू असतात, त्यामुळे राहुल तिला फोर्स करतो की तू इकडे ये राहायला काही दिवस. त्यामुळे ती राहुलचं ऐकते आणि सुट्ट्यांसाठी ती चांदेकरांकडे येते. रोहिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण तिचं तिच्या मुलीवर खूप प्रेम असतं, परंतु ती मुलगी मात्र रोहिणीला खूप हेट करत असते. आता जेव्हा रिया ही घरामध्ये येते तेव्हा सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असतो. इतक्या वर्षानंतर रिया घरी आली म्हणून सर्वजण फारच खुश असतात. रियाचं नेचर राहुलसारखंच असतं, थोडंसं उद्धटच असतं. बाकीच्यांसोबत तर रिया चांगली बोलत असते, परंतु तिला कला आणि नयनाचा खूप प्रॉब्लेम असतो. रिया सर्वांना सांगते की मी ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप केलं आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि कलाला मात्र तिच्याबद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट तयार होतो, कारण कलासुद्धा ज्वेलरी डिझाईन करत असते आणि कोणीतरी आपल्यासारखं करतंय म्हणून कलाला फार तिचं कुतूहल वाटत असतं. ज्वेलरी डिझायनिंगमध्ये तिने टॉप केल्याने सर्वजण तिचं फारच कौतुक करत असतात. रोहिणी जेव्हा तिला कॉंग्रॅच्युलेट करते तेव्हा मात्र तिचं तोंड वाकडं होतं. कला पुढे येते आणि रियाला कॉंग्रॅच्युलेट करते, परंतु रियाला मात्र कलाचा राग येत असतो, कारण राहुलने तिला सांगितलेलं असतं ही कला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसते. त्यामुळे रियाला कलाचाही राग येत असतो. मुद्दामच ती आबांना म्हणते की आबा ही अद्वैत ब्रोची बायको आहे ना. आबा म्हणतात की हो, ती तुझी सगळ्यात मोठी वहिनी आहे. तेव्हा रिया म्हणते की वहिनी माय फूट, मी हिला कधी माझी वहिनी मानतच नाही. हिने माझ्या अद्वैत ब्रोला किती मोठा धोका दिला हे मला राहुल ब्रोने सांगितलंय सगळं. आणि काय ग, मी टॉप केलं म्हणून तू मला कॉंग्रॅच्युलेट करायला आली का? मला असं कळलं की चांदेकर ज्वेलरच्या डिझाईन्स तू देतेस म्हणून. स्वतःला कोण समजतेस तू आणि काय ग्रॅज्युएशन केलंयस ग तू आत्तापर्यंत? तू काही डिग्री वगैरे घेतली का डिझायनिंगमध्ये? साधी 12वी पास आहेस फक्त तू, या पलीकडे दुसरं काहीच नाही. स्वतःला एवढं स्मार्ट समजू नको. आणि आता तुला खूप जलन होत असेल ना की मी ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप केलंय म्हणून, कारण तशी पण तुझी अवकात नाही आहे ते करण्याचं. तुझ्या आईवडिलांकडे एवढा पैसा नाही आहे की ते अशा गोष्टींसाठी तुला पैसा लावू शकतात. तू माझ्या वडिलांकडे आहे आणि तुला काय वाटलं काय तू माझी बरोबरी करशील का? कला तिला म्हणत असते की रिया अगं तू काहीतरी चुकीचा अर्थ घेतीये. मी तुला चांगल्या मनाने कॉंग्रॅच्युलेट करते आणि मला खूप आनंद झाला की तू ज्वेलरी डिझायनिंग असं क्षेत्र निवडलंय. अगं कलेच्या क्षेत्रातला कुठलाही माणूस माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि त्याच हेतूने मी तुला कॉंग्रॅच्युलेट केलं. मला या पलीकडे दुसरं काहीच म्हणायचं नव्हतं. परंतु रिया मात्र कलाला घालून पाडून बोलत असते. सोबतच तिने नयनालाही मध्ये घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते की एक नयना, हिची काय लायकी आहे का माझ्या राहुल ब्रो सोबत लग्न करायची? आबा तुम्ही तरी कसं लग्न लावून दिलं हो? हे कोण कुठल्या ह्या 2 बहिणी आणि चांदेकरांमध्ये शोभतात का? त्यांची लायकी चांदेकरांच्या घरी नोकर असल्याची नाहीये आणि त्या चांदेकरांच्या घरच्या सुना झाल्यात का? आबा रियाला गप्प करतात आणि रियाला म्हणतात की रिया तू काही दिवसांसाठी इथं आली आहे, त्यामुळे या घराची शांती भंग नको करूस. आणि कला आणि नयना दोघीही तुझ्या वहिनी आहे, त्यामुळे पुन्हा जर तू त्यांच्याशी अशा टोनमध्ये बोलली तर मला ते आवडणार नाही. रियाला फार राग येतो आणि रिया म्हणते की इतक्या दिवसांनंतर मी तुम्हाला भेटायला आले, परंतु त्याचा काही उपयोग नाही. रिया आता रागारागात तिच्या रूममध्ये निघून जाते. रोहिणीला मात्र वाईट वाटलेलं असतं की आपली मुलगी एवढ्या दिवसांनंतर घरी आली आहे, परंतु तिच्यासोबत चांदेकरांच्या घरात जे व्हायचं होतं तेच झालं. जे माझ्याबरोबर होतं, राहुल बरोबर होतं, तेही तिच्यासोबत झालं. रिया कलाला असं बोललेली असते, त्यामुळे कलाला फार वाईट वाटलेलं असतं. सोबतच अद्वैतला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी कला ही संगीतासोबत बोलत असते आणि संगीताकडनं तिला कळतं की बाबांची तब्येत अजिबात बरोबर नाही आहे. बाबा खूपच आजारी आहे. ही गोष्ट कलाला समजल्यावर कला लगेच तिच्या माहेरी निघून जाते. आता माहेरी आल्यावर कला बाबांना म्हणत असते की बाबा चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. बाबा म्हणत असतात की नाही अगं, मी गोळ्या घेतल्यात ना, मी गोळ्या खाऊन बरा होईल. हॉस्पिटलमध्ये जायची वगैरे काही गरज नाही आहे.
कला म्हणते की नाही बाबा, एक काम करूयात, आपण तुमचं ब्लड चेक करून घेऊयात आणि बाकीच्या सुद्धा टेस्ट करून घेऊयात, म्हणजे कसं काही असेल तर आपल्याला आधीच कळेल. बाबा म्हणत असतात की नाही नाही नको, मला ते हॉस्पिटल वगैरे खूपच खर्च होईल. कला म्हणते की बाबा खर्चाला तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, तुमची मुलगी तसंही आता कमवते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लगेचच हॉस्पिटलला माझ्यासोबत चला. आता कला आणि बाबा दोघंही हॉस्पिटलला गेलेले असतात. बाबा सॅम्पल देण्यासाठी लॅबमध्ये गेलेले असतात आणि कला तिथेच बाहेर असते. कला जेव्हा तिथे बाहेर बसलेली असते त्याच वेळी तिथे रिया आलेली असते आणि रियाने कलाला बघितलेलं नसतं आणि ती थेट आता डॉक्टरच्या केबिनमध्ये जाते. रिया गायनॅकच्या डॉक्टरकडे गेलेली असते, त्यामुळे कला विचार करते की रियाला नक्की काय झालंय आणि ती गायनॅककडे कशाला गेली असेल, रियाला काही प्रॉब्लेम झाला असेल का, असं म्हणून आता कला तिथे दरवाजात उभी असते आणि डॉक्टर आणि रियाचं बोलणं ऐकत असते. डॉक्टर रियाला सांगतात की हे बघा, तुमचा प्रेग्नन्सी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलाय. तर रिया म्हणत असते की डॉक्टर प्लीज काहीतरी होईल का, कारण मला हे मूल नको आहे, मी मॅरिड नाही आहे. डॉक्टर म्हणतात की असं कसं, जर तुम्ही मॅरिड नाही आहे तर तुम्ही ही रिस्क घेतली कशाला. रिया म्हणत असते की डॉक्टर प्लीज तुम्ही मला समजून घ्या, मला आता ॲबॉर्शन करायचं आहे. डॉक्टरांमधला आणि रियाचा हा संवाद ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कलाला समजलेलं असतं की रिया ही प्रेग्नंट आहे आणि एवढ्या कमी वयात रिया प्रेग्नंट असल्याचं सत्य जर घरच्यांना समजलं तर ते काय रिॲक्ट करतील. सोबतच चांदेकरांची इज्जत जाईल ते वेगळंच, आणि चांदेकरांच्या इज्जतीवर जर डाग आला तर आबांना मात्र फारच हर्ट होईल. आणि मग रिया जेव्हा आता केबिनच्या बाहेर येते तेव्हा कला तिच्या समोर उभी राहते. रिया खूप घाबरलेली असते आणि ती कलाला म्हणते की तू इथे काय करतीये. तर कला म्हणते की हे महत्त्वाचं नाही आहे, मला सांग की तू इथे काय करतेस. रिया म्हणते की त्याचं तुझ्याशी काही घेणं देणं नाही आहे. कला म्हणते की तुझ्यामधलं आणि डॉक्टरांमधलं मी सगळं बोलणं ऐकलं आहे आणि मला हेही माहिती आहे की तू प्रेग्नंट आहेस. रियाला आता चांगलाच घाम फुटलेला असतो आणि आपलं सत्य आता ही चांदेकरांसमोर सांगेल याची रियाला खूप भीती वाटू लागते. कला रियाला म्हणते की हे बघ रिया, मी तुझी बहीण आहे, मला बहिणीसारखं मान, मी तुला काहीही बोलणार नाही, फक्त मला खरं गोष्टींचं उत्तर दे, मला सांग की कोण आहे तो मुलगा. तर रिया म्हणते की मला तुला सांगणं काहीच इम्पॉर्टंट वाटत नाही. कला म्हणते की प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणालाही काहीही सांगणार नाही, तू प्लीज मला सांग की कोण आहे तो मुलगा. कलाने रियाला विश्वासात घेतलेलं असतं. तेव्हा रिया सांगते की एक निखिल नावाचा मुलगा आहे. रिया सांगते की एक निखिल नावाचा मुलगा आहे जो की माझाच टीचर आहे, परंतु तो अनमॅरिड आहे आणि आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ही गोष्ट रियाने सांगितल्यावर कला म्हणते की ठीक आहे, तुझं त्याच्यावर प्रेम आहे ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु तू अबॉर्शन का करतीये. जर तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तू हे मूल ठेवायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न चांदेकरांचा, तर मी सर्वांना समजावून सांगेल. रिया म्हणते की नाही, मला माहिती आहे आबांचा स्वभाव, आबा मला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. कला म्हणते की त्याची काळजी तू नको करूस. रियाला आता कलावर थोडासा विश्वास बसलेला असतो. तर कला पुढे रियाला सांगते की आता जे रिपोर्ट्स आहे त्यामध्ये तू तुझं नाव नको टाकूस, तर माझं नाव टाक. रिया म्हणते की असं का. तेव्हा कला तिला सांगते की हे बघ तू अनमॅरिड आहेस, ते चुकीच्या माणसाच्या हाती जर ते रिपोर्ट्स लागले तर हॉस्पिटलमध्ये त्याचा गैरवापरही होऊ शकतो आणि चांदेकरांचं नावही खराब होऊ शकतं. सोबतच जर चांदेकरांना म्हणजेच घरच्यांना जेव्हा ही गोष्ट अशा पद्धतीने समजेल तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यापेक्षा तू एक काम कर, मी मॅरिड आहे, माझं नाव टाकून दे, कारण मी मॅरिड असल्यावर कोणाला संशय देखील येणार नाही. रियाला खूप वाईट वाटतं की ती कलाला आधी खूप बोललेली असते, कलाचा अपमान केलेला असतो आणि कला किती चांगली आहे हे तिला समजलेलं असतं. आता रियाने रिपोर्ट्सवर कला अद्वैत चांदेकर असं नाव टाकलेलं असतं. 2 दिवसानंतर रिपोर्ट्स हे घरी येतात. याची खबर कलाला आणि रियाला कोणालाच नसते. एक मुलगा ते रिपोर्ट्स घेऊन आलेला असतो आणि ते रिपोर्ट्स लागतात रजनीच्या हाती, कारण रजनीनेच ते रिपोर्ट्स घेतलेले असतात. रजनी जेव्हा ते रिपोर्ट्स वाचते तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि ती सगळ्यांना एकत्र बोलवते. आबा म्हणतात की अगं रजनी, काय झालंय, तू एवढी खुश का आहेस. तेव्हा रजनी म्हणते की आबा, मी जर आता तुम्हाला एक खुशखबर सांगितली ना तर तुम्हाला सुद्धा खूप आनंद होणार आहे. आबा म्हणतात की अगं असं झालंय काय. तेव्हा रजनी सांगते की कलाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट आलेत, कला आणि अद्वैत दोघंही आई बाबा होणार आहेत. हे ऐकून आबांना खूपच आनंद झालेला असतो. कला ही खूप शॉकमध्ये असते आणि कला आणि रिया दोघीही एकमेकींकडे बघत असतात. सगळ्यात जास्त धक्का बसतो तो सरोजला आणि अद्वैतला. अद्वैत तर पूर्ण शॉकमध्येच असतो की असं कसं काय होऊ शकतो. खरे आणि मी जरी नवरा बायको असलं तरी नवरा बायकोचे कुठलेही संबंध आमच्यात नाहीये, मग खरे प्रेग्नंट कसे काय असू शकते. मला पक्क माहिती आहे की हे बाळ माझं नाहीच आहे. अद्वैत या गोष्टीबद्दल खूप शुअर असतो.
घरामध्ये बाकीचे सर्व लोक कलाचं खूपच कौतुक करत असतात. सरोज आबांना म्हणते की आबा, हे कधीच शक्य नाहीये. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. ह्या मुलीने दुसरीकडेच कुठेतरी तोंड काळं केलंय आणि माझा मुलगा असं वागूच शकत नाही. आबा म्हणतात की अगं सरोज, काय बोलतेय तू? तुझा मुलगा असं वागू शकत नाही म्हणजे तुझ्या मुलाने असं काय वागलंय? अगं तो बाप होणार आहे तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आबा सरोजला गप्प करतात आणि कलाचं ते खूप कौतुक करत असतात. कलाला मात्र वाईट वाटत असतं की तिला घरच्यांसोबत खोटं बोलावं लागत असतं. परंतु चांदेकरांच्या इज्जतीसाठीच ती ह्या सगळ्या गोष्टी करत असते. घरातले सर्वजण फारच खुश असतात. तर रिया ही कलाच्या रूममध्ये आलेली असते आणि रिया कलाला म्हणते की सॉरी वहिनी, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला किती काय काय सहन करावं लागतंय. कला म्हणते की काही प्रॉब्लेम नाही रिया, मी तुझ्यासाठी एवढं तर करू शकते, परंतु मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ते म्हणजे आपल्याला लवकरात लवकर निखिलला भेटायचं आहे आणि तू लवकरात लवकर निखिलला भेटून सगळ्या ह्या गोष्टी सांग. त्याला सांग की आपण लग्न करूयात, आपण लवकरात लवकर सेटल होऊयात आणि तुम्हाला ॲबॉर्शन नाही तर तुम्हाला दोघांनाही बाळाची जबाबदारी घ्यायची आहे, कारण हे बाळ तुमच्या दोघांचं आहे, तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. रिया म्हणते की मलाही या बाळाला जन्म द्यायला खूप आवडेल आणि वहिनी अगं तू विश्वास ठेव की निखिलचं माझ्यावर खूप प्रेम आहे. कला म्हणते की ठीक आहे, असं असेल तर चांगलंच आहे. दोघंही एकदा बोलून घ्या आणि मग त्यानंतर मी चांदेकरांसमोर हा विषय काढेल. रिया म्हणते की ठीक आहे. आता रिया ही निखिलला भेटायला गेलेली असते. निखिलला जेव्हा ती भेटते तेव्हा निखिलला ती म्हणत असते की निखिल, मी प्रेग्नंट आहे आणि आपल्याला ह्या बाळाचा विचार करायचा आहे. निखिल या गोष्टीसाठी पूर्णपणे डिनाय करतो आणि तो सांगतो की नाही नाही, मी या बाळासाठी तयार नाही आहे. रिया म्हणते की अरे पण काय प्रॉब्लेम आहे, आपलं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, आपण लग्नही करणार आहोत, मग बाळाला जन्म द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आपण दोघंही सांगूयात ना, तुझ्याही घरी सांगूया, माझ्याही घरी सांगूयात. तर निखिल म्हणत असतो की नाही रिया, हे बघ मी सेटल्ड आहे, मी टीचर आहे, परंतु तू मात्र सेटल्ड नाही आहेस. तू आत्ताशी ग्रॅज्युएशन पूर्ण केले, तुझे काहीतरी ड्रीम्स असतील, त्यामुळे मला असं वाटतं की बाळाचं प्रकरण आपण पुढं न नेलेलंच बरं, आपण ॲबॉर्शन करून घेऊयात. प्रिया ॲबॉर्शनला तयार नसते, परंतु अभिजित तिला म्हणतो की नाही नाही, आपण ॲबॉर्शनच करून घेऊया. त्यामुळे रियासुद्धा ऐकते. तर इकडे अद्वैतल्या डोक्याला मात्र खूप बोर झालेला असतो. अद्वैत विचार करत असतो की नाही, हे बाळ माझं नाही आहे, खरे माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतीये आणि जे बाळ माझं नाही आहे ते बाळ माझ्या माथ्यावर मारते. परंतु जर कलाच्या पोटामध्ये जर माझं बाळ नाही आहे तर कोणाचं बाळ आहे? याचा अर्थ कलाचे दुसरे कुठे संबंध आहेत का? अद्वैतच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येत असतात. तेवढाच तो कलाच्या बाबतीत पॉझिटिव्ह सुद्धा होत असतो. त्याला खूप त्रास होत असतो की कलाने त्याला एवढा मोठा धोका दिला. त्याला वाईट वाटत असतं की खरेने असं का केलं, तिने मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या. याचा अर्थ आत्ताही ती माझ्याशी खोटं बोलली आणि खोटं बोलून एवढं सगळं करत राहिली. अद्वैतला असं वाटत असतं की कलाचं नक्कीच कुठेतरी अफेअर सुरू आहे. कला तिथे आलेली असते. अद्वैत कलाला जाब विचारत असतो की सांग, तू असं का केलं? तुलाही माहिती आहे की हे बाळ माझं नाही आहे, हे बाळ दुसरंच कोणाचं तरी आहे, तू माझ्या माथ्यावर का मारते? ह्याला मला सांग की कोण आहे तू मुलगा? मला खरं खरं सांग, खरे काय आहे हे सगळं? तेव्हा कला त्याला म्हणत असते की हे बघ अद्वैत, मी आता तुला या सगळ्या गोष्टी काही सांगू शकत नाही, परंतु वेळ आल्यावर मी नक्की तुला सगळं काही सांगेल. अद्वैत तिला बोलत असतो की नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग हे सगळं प्रकरण काय आहे. परंतु कला त्याला स्पष्टपणे काही सांगतच नसते. त्यामुळे अद्वैतला कन्फर्म होतं की कलाचं नक्कीच कुठे दुसरीकडे अफेअर आहे आणि ही मला पूर्णपणे धोका देते. त्यामुळे अद्वैत फार चिडलेला असतो. रिया ही घरी आलेली असते आणि ती कलाला सांगते की निखिल बाळासाठी नाही बोलला. कला म्हणते की असा कसा नाही बोलला, तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, मग बाळ ठेवण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? रिया म्हणते की नाही, तो मला असं म्हटला की तू आत्ताशी ग्रॅज्युएशन करतीये, अजून तुला खूप लाईफ बघायची आहे, सेटल व्हायचं आहे, त्यामुळे तू बाळाचा विचार करू नकोस. कला म्हणते की हो, मला माहिती आहे की तुला सेटल व्हायचं आहे, परंतु लग्न झाल्यानंतर सुद्धा तू सेटल होऊ शकते आणि निखिल बाळाची जबाबदारी तो ऑब्व्हियसली घेऊ शकतो, कारण तो तर सेटल आहे ना. रिया म्हणते की नाही, जाऊ दे, निखिल जसं म्हणतोय तसंच मी करेल, मी ह्या बाळाचं ॲबॉर्शन करेल. रिया तिथून निघून गेलेली असते. कलाच्या डोक्यात मात्र तेच सुरू असतं. कला विचार करते की जर ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तो मुलगा ॲबॉर्शनसाठी का नाही म्हणतोय? सगळ्या गोष्टी इझी असताना सुद्धा तो मुलगा असं का करतोय? कलाला या गोष्टीचा छडा लावायचा असतो. आणि मग कला आता नकळतपणे रियाच्या कॉलेजवर, जिथे रिया शिकत असते आणि निखिलही तिला तिथे टीचर असतो, त्या कॉलेजमध्ये आता कला गेलेली असते. कला तिथे जाऊन निखिलला बघते. निखिलला सगळं ऑब्झर्व तिने केलेलं असतं. जेव्हा निखिल घरी जायला लागतो तेव्हा निखिलने काही गिफ्ट्स गाडीमध्ये घेतलेले असतात आणि निखिल आता घरी निघालेला असतो. कलाने रिक्षाने त्याचा पाठलाग केलेला असतो, तर त्याची गाडीही पुढे असते. एका घरामध्ये येऊन निखिल थांबतो. तेवढ्यातच एक मुलगी तिथे येते आणि सोबतच तिच्यासोबत एक लहान बाळ सुद्धा असतं.
निखिल त्या मुलीला हक करतो आणि त्या बाळाचेही खूप लाड करत असतो. आता मात्र कलाला सगळं काही समजलेलं असतं. कलाला समजलेलं असतं की निखिल हा रियाला पूर्णपणे धोका देतोय. त्याची एक बायकोसुद्धा आहे आणि त्याला बाळसुद्धा आहे. कलाला आता निखिलचा खूप राग आलेला असतो. ती लगेचच रियाला कॉल करते आणि रियाला म्हणते की रिया, मी सांगितलेल्या लोकेशनवर तू पटकन ये आणि मी जिथे सांगेल तिथे तुला यावं लागेल, कारण मला तुला एका खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करून द्यायचा आहे. रिया म्हणते की कसला खुलासा? कला म्हणते की तू इथे ये, तुला सगळ्या गोष्टी कळतील. त्यानंतर निखिल त्याच्या बायकोला आणि त्याच्या छोट्या मुलीला घेऊन एका हॉटेलमध्ये जेवायला आलेला असतो. कलाची नजर त्याच्यावरच असते. कलाने रियाला लोकेशन सेंड केलेलं असतं आणि मग रिया आता तिथे आलेली असते. निखिल हा त्याच्या बायकोसोबत आणि छोट्या मुलीसोबत बसलेला असतो. हे बघून रियाला खूप वाईट वाटतं आणि कला त्याला सांगते की ही त्याची बायको आहे आणि त्याला एक बाळसुद्धा आहे. हे ऐकून तर रियाला खूप मोठा धक्का बसतो. रिया खूपच चिडते आणि आता ती निखिलकडे जाते आणि म्हणते की काय आहे हे सर्व. रियाला तिथे बघून निखिल हा खूपच घाबरलेला असतो. रिया आता त्या मुलीला विचारते की तू कोण आहेस? तेव्हा ती सांगते की मी निखिलची बायको आहे आणि हे आमचं बाळ आहे. तू कोण आहेस? तू का आम्हाला हे सगळे प्रश्न विचारतीये? रिया म्हणते की एक काम कर, तू तुझ्या नवऱ्यालाच विचार की मी कोण आहे आणि माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ते कोणाचं आहे. तेव्हा निखिलच्या बायकोला खूप मोठा धक्का बसतो. ती रागानेच निखिलकडे बघू लागते. तर रिया सांगू लागते की कशा प्रकारे याने आत्तापर्यंत मला धोका दिलाय, माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले आणि आता मी प्रेग्नंट आहे तर मला ॲबॉर्शन करायला लावलं. त्याच्यापासून त्याने ही गोष्ट नेहमी लपून ठेवली की त्याचं लग्न झालंय. निखिल आता खूप घाबरलेला असतो. निखिल रियाला सॉरी म्हणत असतो, परंतु रिया आता निखिलचं काही ऐकून घेत नाही आणि निखिलची बायको सुद्धा आता तिथून रागाने आणि त्याच्यावर चिडून निघून गेलेली असते. रिया आता कलाकडे येऊन खूप रडत असते. रिया म्हणते की बघ ना वहिनी, हे काय होऊन बसलं. मला तर खूप मोठा धक्का बसला या सगळ्या गोष्टीचा. मला कधीच वाटलं नव्हतं की निखिल असं काही करेल. कला तिला सावरत असते आणि म्हणत असते की जाऊ दे, जे काही झालं ते झालं. आता आपण घरी सगळ्यांना सगळ्या गोष्टी खऱ्या सांगून टाकूयात. मी फक्त तुला घरी सांगायला यामुळे नको म्हणत होते की तुझ्यामध्ये आणि निखिलमध्ये बोलणं व्हावं, हे बाळ ठेवण्याबाबत आणि तुम्ही लग्न करण्याबाबत. परंतु निखिलच असा व्यक्ती आहे हे कळल्यावर मला नाही वाटत की चांदेकरांपासून तू ही गोष्ट लपून ठेवावी. चांदेकरांचं मन खूप मोठं आहे. तू जेव्हा त्यांना सॉरी म्हणशील आणि सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगतील तेव्हा काही दिवसानंतर ते ह्या गोष्टी विसरून सुद्धा जातील. तर रिया आता तिच्या बोलण्याशी सहमत होते. रिया आणि कला दोघीही घरी आलेल्या असतात. घरी मात्र खूपच तांडव झालेलं असतं. सरोज ही आबांना म्हणत असते की आबा, माझ्या मुलाची यामध्ये काहीही चूक नाहीये. कलाच्या पोटात जे बाळ वाढते ते माझ्या मुलाचं नाहीच आहे. आबा सरोजला म्हणतात की अगं सरोज, काय बोलतीये ते? तेव्हा अद्वैत आता म्हणतो की आबा हो, आई अगदी बरोबर बोलतीये. कलाच्या पोटात जे बाळ आहे ते माझं नाहीच आहे. याचा अर्थ कलाचे दुसरे कुठेतरी प्रेमसंबंध आहे. कला प्रेग्नंट असूच शकत नाही आणि तेही माझ्यामुळे, कारण आम्ही जरी नवरा बायको असलो तरी नवरा बायकोचे कुठलेही संबंध आमच्यामध्ये नाही आहेत. हे ऐकून आबांना खूप मोठा धक्का बसतो. सोबतच घरातल्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबांना आता कलाचा राग येत असतो. आबांनाही असं वाटत असतं की नक्की जर अद्वैतचं हे बाळ नाहीये तर हे बाळ नक्की आहे कोणाचं. त्याचवेळी कला आणि रिया घरी आलेले असतात. आबा मात्र रागानेच कलाकडे बघत असतात. कलाला ते म्हणत असतात की कला, कुठे गेली होतीस तू? कला म्हणते की आबा, मी तुम्हाला सांगणारच होते. आम्हाला तुम्हाला खूप मोठी महत्त्वाची गोष्ट सांगायची. आबा म्हणतात की सुनबाई, मी तुझ्यावर एवढा भरोसा केला, मी तुझा इतका विचार केला, परंतु तू काय केलंस ग? तू मला वाटलं नव्हतंस की एवढा मोठा धोका देशील या घराला. अगं, तुझ्या पोटात जे बाळ आहे ते अद्वैतचं नाही आहे, ही गोष्ट आम्हाला समजली आहे. तेव्हा कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणत असते की आबा, मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं मला सांगायचं आहे. परंतु आबा मात्र काही ऐकायलाच तयार नसतात. अद्वैत सुद्धा कलाला म्हणत असतो की आतापर्यंत जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून तू फक्त खोटाडेपणाच केलाय. अगदी लग्नापासून तर आतापर्यंत. लग्नामध्ये सुद्धा तू धोक्यानेच नयनाच्या जागी येऊन बसली. प्रत्येक वेळी तू माझ्यापासून काही ना काहीतरी लपवत असते आणि आता तर मला खूप मोठा धक्का दिलाय. आता तर दुसरं कोणाचं तरी बाळ माझ्या माथ्यावर मारतीये. सरोज म्हणत असते की तसंही खरेंच्या मुलीकडून काय एक्सपेक्ट करायचंय? गल्लीत वाढलेल्या मुली आहेत, यांच्यावर काय संस्कार होणार आहे? यांना काय माहिती चांदेकरांचे काय संस्कार असतात? कलाला ते म्हणत असतात की ऐनवेळी तर तू चांदेकरांची इज्जत असं खूप बोलत असते, चांदेकरांच्या इज्जतीला जपत असते, या गोष्टींचा आव आणत असते आणि मग एवढी मोठी गोष्ट करताना तुला लाज नाही वाटली का? कला मात्र सगळ्यांचं बोलणं आता शांतपणे ऐकून घेत असते. आता मात्र रियाला खूप राग येत असतो, कारण रियामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि बिचाऱ्या कलाचं नाव ह्या सगळ्यामध्ये ओढलं जात असतं. हे माझे घरातले सख्खे असून
सुद्धा यांच्याकडे मी मदत मागू शकले नाही, परंतु कलाने मात्र मला किती मदत केली आहे आणि आज तिच्यावर माझ्यामुळे ही वेळ आली आहे. तिला हे सगळं ऐकायला लागतंय. त्यामुळे आता रिया सगळ्यांना सांगते की गप्प बसा सर्वजण, तुम्हाला खरं काय आहे ते माहिती आहे का? यामध्ये कला वहिनीची काहीही चूक नाही आहे. यामध्ये चूक असेल ती माझी आहे आणि प्रेग्नंट कला वहिनी नाही आहे तर मी आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. रोहिणी रियाला म्हणते की अगं रिया काय बोलतेस तू, हे तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते? रिया म्हणते की हा मॉम, मी बरोबर बोलतीये. खरं तर माझं एका मुलावर प्रेम होतं. त्याचं नाव आहे निखिल. तो टीचर आहे कॉलेजचा. आम्ही दोघंही एकमेकांशी लग्न करणार होतो, परंतु कलामुळेच मला त्याचा खोटारडेपणा समोर आलाय. त्याला एक बायको आहे आणि एक बाळसुद्धा आहे. त्याने मला पूर्णपणे धोका दिलाय आणि त्याचंच बाळ माझ्या पोटात वाढतंय. ही गोष्ट ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर अद्वैत म्हणतो की अगं पण हे कसं काय शक्य आहे? मग तू प्रेग्नंट आहे तर रिपोर्ट कलाच्या नावाचे का होते? तेव्हा रिया सांगू लागते की हे रिपोर्ट कलाने तिच्या नावावर घेतले होते, कारण तिला चांदेकरांची इज्जतच जास्त प्यारी होती. तिने मला सांगितलं की तुझं नाव खराब होईल. तिनेच मला सांगितलं की तू अनमॅरिड आहे आणि तुझ्या डॉक्युमेंटचा चुकीचा वापरसुद्धा केला जाऊ शकतो. चांदेकरांचं नाव खूप मोठं आहे, लोकांना बदनामी करायला टाईम नाही लागणार. त्यामुळे तिने ह्या सगळ्या गोष्टी तिच्यावर घेतल्या होत्या. खरं तर चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलंय. ही गोष्ट ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आबांना आता खूप वाईट वाटलेलं असतं की पहिल्यांदा त्यांनी कलावर अविश्वास दाखवलेला असतो. कलाची ते हात जोडून माफी मागत असतात आणि म्हणतात की सुनबाई, मी खरंच तुला ओळखण्यामध्ये कुठेतरी चूक केली. अगं तू घरासाठी एवढा मोठा त्याग केला, तुझ्या इज्जतीचा सुद्धा तू त्याग केलाय. घरातल्या सर्वांनी तुझ्यावर किती शिंदोडे उडवले, परंतु तू त्यांना काहीच म्हटली नाही. आज मात्र तू हे प्रूव्ह केलं की चांदेकरांना तुझ्यासारखी एवढी चांगली मुलगी सून म्हणून कधीच भेटली नसते. अद्वैतला सुद्धा खूप पश्चाताप होत असतो. अद्वैतने कलाला काय काय बोललेलं असतं, तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेला असतो. या सगळ्या गोष्टी अद्वैतला आठवून खूप त्रास होत असतो. आणि कलाने आपल्या घरासाठी एवढा मोठा स्टँड घेतला, त्यामुळे अद्वैतला आता त्याचाच खूप राग येत असतो. सरोजही मान खाली घालून उभी असते, कारण जे आतापर्यंत सरोजला नसतं जमलेलं ते कलाने करून दाखवलेलं असतं. आबा म्हणतात की सरोज बघ, आपल्या चारित्र्यावर डाग लावून आपल्या घरची इज्जत वाचवणं एवढं सोपं नसतं आणि आज ते कलाने करून दाखवलंय. आबा कलाचं खूप कौतुक करत असतात. सगळेजण कलाचं कौतुक करत असतात. तेव्हा कला सगळ्यांना सांगते की जे काही झालं ते झालं, परंतु आता तुम्ही रियाला काहीही बोलणार नाही. ती अल्लड होती आणि तिच्याकडनं ह्या चुका होऊन गेलाय. आपण तिला सुधारण्याची एक संधी देऊया. आबा कलाचं ऐकतात आणि कलाला म्हणतात की सुनबाई, तू जसं म्हणशील ना तसंच सगळं होईल आणि आम्ही तुझ्या या निर्णयामध्ये सामील आहोत. अद्वैतला मात्र या गोष्टीचा फारच पश्चाताप होत असतो आणि रूममध्ये आल्यावर अद्वैत कलाला सॉरी म्हणतो. तिला म्हणतो की सॉरी, खरे माझ्याकडनं खरं तर खूप मोठी चूक झाली आहे. मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे. तर कला म्हणते की जाऊ दे अद्वैत, या सगळ्या गोष्टींची ना मला आता तशीही सवय झाली आहे. अद्वैत म्हणतो की नाही, या ठिकाणी आज मी चुकलोय हे मी मान्य करतो. खरं तर तू चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी हे एवढं सगळं केलं, परंतु मी मात्र नेहमी तुलाच नाव ठेवत राहिलो. मला माफ कर कला. तर कला अद्वैतला माफ करून टाकते. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.